ह्या साईडला बिल्डिंग काम चालू आहे. आणि इकडे बघा भावांनो, ह्या बिल्डिंगच्या वर किराणा आहे तो कसं दिसते का. आणि ते किरण बघा भावांनो, ते बिल्डिंग आहे का, ते बिल्डिंग 7-8 मधले असं बहुतेक मला वाटतं बघ, काय 12-13 मधले असेल. त्या बिल्डिंगच्या वर मोठे किराणा आहे भावांनो. म्हणजे आणि भाऊ तुम्हाला सांगू का, ते किराणा आहे का. हे गाईज, गुड आफ्टरनून, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बघा भावांनो, आता जस्ट वर का मी कस्टमरचं पार्सल घेऊन आलोय त्यांच्या लोकेशनला. पण पार्सल पण असलंय भावांनो, की एक कंस्ट्रक्शनचं कशाच तरी रोल आहे, रोल. ती रोल माझ्या बॅगेत टाकलंय आणि ती रोल बॅगेतलं त्यांना काढून द्यायचंय आता. ती रोल म्हणजे काय तर असेल ती, बट काय एवढं माहित नाही मला. पण खूप म्हणजे खूप जड आहे भावांनो, खरंच बरं, खूप म्हणजे खूप जड आहे. हे बघा ना, कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे भावांनो. हो का, ह्या मोठ्या बिल्डिंगचं काम चालू आहे. हो का, ह्या बिल्डिंगचं कामचं सगळं काम झालेलं आहे. आता ह्या बिल्डिंगचं काम चालू आहे भावांनो. बघा ना, हो का, तुम्हाला दाखवतो. हो का, कसलं मोठं किराणा आहे भावांनो, खूप म्हणजे खूप मोठं किराणा आहे. हो का, दाखवतो तुम्हाला. हो का, कसलं मोठं बघा ना. ही असं ही आहे भावांनो, नाही नाही म्हटलं ना, मॅक्झिमम मला सांगतो भावांनो किती फूट आहे. ती किराणा आहे ना, खालून म्हणजे जमिनीच्या लेवलनं तो वरचं म्हणजे 100 फूट, आणि तिथून ते 50 ते 55 फूट भावलं, जेवढं हे नाही ते. आता किराणनी सगळं काम करतात ते लोक, म्हणजे युपी बिहारचे लोक आहेत भावांनो. युपी बिहारचे लोक आहेत ना, कंस्ट्रक्शनचं काम करतात आणि त्यांना आहे ना भावांनो, महिन्याला महिना पेमेंट असते. म्हणजे 15,000 कोणाला, 16,000 कोणाला, एवढं पेमेंट असतंय. बट बरं का भावांनो, मी गेट पैसे थांबलोय. हो का, ही गेट आहे, ह्या गेट पैसे थांबलोय. आणि ते म्हणलं तर आता ज्येष्ठ येतो म्हणून अजून काय आलं नाही तर. बट आता काय होईल काय माहित नाही भावांनो. पण आहे ना, ह्यांचं बिहार लोकांचं कंस्ट्रक्शन जे काम करणारे आहेत ना, वर्कर, त्यांचं काम म्हणजे लय अवघड असतं भावांनो. तुम्हाला खरं सांगतो बरं का. आता सिक्युरिटी गार्ड काय म्हणून काय सांगतात नाही भावांनो, कारण की सिक्युरिटी गार्डनं मला सोडलं तरच होईल. सिक्युरिटी गार्डनं मला नाही सोडलं तर मग काय, ती आपण ती वर्कर जे काम करतात ते दाखवू शकत नाही भावांना आपण. आता असता बाहेर म्हणजे पुणे एक्सप्रेसला बाहेर हायवेला लागतो रस्ता हा. आणि हा माझ्या पुढं पण भावांनो ना, कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. म्हणजे ह्या साईडला पण कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. बघा भावांनो, तुम्हाला दिसतंय भावांनो, इकडे बघा, तिथे एक मोठं बिल्डिंग आहे बरं का भावांनो. म्हणजे कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे मोठ्या बिल्डिंगचं. त्या बिल्डिंगचं काम चालू आहे भावांनो सध्या. तर आता त्या बिल्डिंगच्या वर पण सध्या बरं का भावांनो, कसं किरण आहे, तेव्हा किरण कसं फिरतंय बघा ना, दोघा दोघा साईडला भावांनो किरण फिरतंय. म्हणजे असलं पण काम असतं भावांनो, सोपं नाही बरं का असं काम करणं. आणि एवढ्या लेवलनं, एवढ्या हाय लेवलनं काम करतं म्हणजे सोपं नाही भावांनो, लय म्हणजे लय अवघड आहे. आणि एक एक बिल्डिंग बनवायला भावांनो तुम्हाला सांगता मॅक्झिमम डेज लागतात भावांनो. तुम्हाला सांगतो बरं का, आता एक बिल्डिंग बनायचं म्हटलं, त्यांचा एक प्रोजेक्ट असतो. त्या प्रोजेक्ट मध्ये ते काय करतात, सर्व प्लॅन करतात. म्हणजे त्यांचं एक ह्या बिल्डिंगचा म्हणजे तो इंजिनियर असतो. आणि पण भावांनो खूप म्हणजे खूप डोकं लावावं लागतं. आणि एकच इंजिनियरचं डोकं चालत नाही भावांनो, असे एका बिल्डिंगचे मॅक्झिमम 5 ते 6 इंजिनियर असतात. मग त्या इंजिनियरचं असून त्यांचं डोकं ते लावतात आणि त्यांनी पद्धतीने काय करतात, प्रोजेक्ट बनवतात. आणि प्रोजेक्ट बनवून भावांनो बिल्डिंग तयार करायचं काम करतात. आणि त्यांच्या प्रोजेक्टच्या खाली बर का, म्हणजे जे वर्कर काम करतात बर का, ते काम करण्यासाठी मॅक्झिमम एका बिल्डिंग मध्ये 70 ते 80 वर्कर काम करतात. त्यांना पेमेंट पण भरपूर असते भावांनो, असं नाही. आणि त्यांचं राहणं पिणं सगळे ना, तो काय करतो, जे बिल्डिंगचा मालक आहे, कोण बिल्डिंगचा मालक आहे ना, जो बिल्डिंगचा, त्यांचं राहणं पिणं खाणं सगळं बघतो भावांनो. म्हणजे असलं काम आहे भावांनो, खरं बरं काय, लय अवघड आहे. आणि ह्यांनी भावांनो म्हणून का डेली फायनली भावांनो बरं का, कस्टमरनं कॉल लावला मला. कस्टमर म्हणले की रोडवर या, म्हणजे तुम्ही रोडवर या, रोडचे ते आहे मी असं बोलले मला कस्टमर. ते आल्यानंतर आहे ना, कस्टमरला 5 गेले बस. आणि ते ना युपी बिहारवाले भावांनो, म्हणजे बट वर का त्यांनी काय केलं माहितीये का, त्यांनी ज्या पिकअप लोकेशनवरनं त्यांनी युपी बिहारवाल्याने त्या वर्करने काय केलंय, पार्सल मागवलं होतं. आणि ते पार्सल ना वर्करला दिलं आता फायनली भावांनो. तो काही बिल्डिंग बघ तुम्हाला दाखवतं बरं का. तो काही बिल्डिंग असं असते बरं का, असं बिल्डिंग असतंय. आणि या बिल्डिंगच्या खाली अशी गाळे काढतात तेव्हा, म्हणजे बिल्डिंगचा जो ओनर आहे ना, तो ओनर आहे ना असं डोकं लावतो भावांनो. कारण अशा पद्धतीने भावांनो बिल्डिंग बांधतात भावांनो. बघ का, इकडं ले म्हणजे ले डेंजर काम असते भावांनो. आता इकडे बघा,
ह्या साईडला बिल्डिंग काम चालू आहे आणि इकडे बघा भावांनो ह्या बिल्डिंगच्या वर किराणा आहे त्या पाशात दिसते का आणि ते किरण बघा भावांनो ते बिल्डिंग आहे का ते बिल्डिंग 7-8 मधले असं बहुतेक मला वाटतं बघ काय 12-13 मधले असेल त्या बिल्डिंगच्या वर मोठे किराणा आहे भावांनो म्हणजे आणि भाऊ तुम्हाला सांगू का ते किराणा आहे का किराणा आहे का भाऊ तुला दाखवतो त्या किराणाच्या महाग पण वजा असतं भावांनो बट असंच नाही की ते नुसतं किरण असं लावतात आडवं तसं नसते भावांनो आडवं बोलावतात असं नसते भावांनो त्याच्यावर पण वजच होतात भावांनो बघा ना ते कमीत कमी नाही ना म्हटलं आणि मला दिसतं बरं भावांनो 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 कसले सिमेंटाचे बनवलेले साचे त्याने ठेवलेले तिथं आणि त्याने ठेवून आहे ना आणि त्यांनी किराण ते खालून मटेरियल घेणार असं आणि किराणा काय करणार वर हवा टाकणार आणि वर मटेरियल टाकणार म्हणजे बिल्डिंगवर सफाई करून घेणार म्हणजे बिल्डिंगवर टाकणार मटेरियल त्यांनी सगळ्या गोष्टी भावना आता आपल्या झाल्या बघ काय बातमीला कसं मला कारण की या सगळ्या झाल्या आता आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा लाइक करना और शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना चलो आते हैं नेक्स्ट ब्लॉग में